ज्ञान काय पण या ठिकाणी सांगितलं ज्ञानही राहिलं नाही आणि अज्ञानही राहिलं नाही. कर्णकोळी म्हणजे आपण असं बुद्धीने सांगता सत्यपणास सूर्यकुमार त्या होण्यास काय श्रम पडले असो. कर्ण कोणतीने सांगितलं सत्य की बाबा कर्णा तू सूर्याचा मुलगा आहेस आणि सूर्याचा मुलगा असल्यामुळं मला काही कष्ट पडले. सत्यपणा सांगितलं की तू माझाच मुलगा आहे. पण देवी सुद्रोपजी वजग ब्रह्माधिष्ठान व्यंग जे जे लागला ज्याला त्यास मते ते कैसे मला सांगा. कर्ण हा स्वतः कोळी समजत होता की मी कोळ्याचा आहे पण खरा तो कोणाचा होता सूर्याचा होता. पण ज्यावेळेस त्याला सत्य कुंतीने सांगितलं की नाही बाबा तू सूर्याचा मुलगा आहेस तू म्हणला आता सांगून काय उपयोग. ज्या टायमाला सांगायचं होतं त्या टायमाला तू सांगितलं नाही. आता मग मला त्यांनी सांभाळलं पाळलं पोषलं आणि माझ्या जातीला एक कुणी म्हणूनच लागलं कारण राधे म्हणूनच कुणी मला समजत होतं. मग मला कोणी सांगितलं का कुंतीचा म्हणलाय का ह्यो पांडवाचा असं कोणी म्हणलं नाही मला. आणि आता काय बोलून उपयोग मला त्याचा काय नाही. देवी असद्रूपजी वजग ब्रह्माधिष्ठान व्यंग ते ते लागला ज्याला त्यास मते ते इथं म्हणायचंय असं की आपल्या जीवाला मुळात जर पाहिलं तर त्याला नाव नाही. उपदनिया बालकासी नाव नाही दैव असे आणि ठेविल्या नावेसी देत होते. तसं पाहिलं कोण कोणाचाही असं कुठल्याही याला जात नाही पाहत नाही. आपलं व्यवहार करता या जाती जन्मला त्याच्या जन्मला हे आपल्या ठिकाणी. पण खरं पाहिलं तर त्याचे जर पाहिलं हा आपण त्याही जाती जन्माला तो त्यात काय सांगता येतं. त्याचं जसं कर्म असत तिथं तो जन्माला येतो. पण सगळं जीव असं रूपच आहे ना हे. मग जिथं याला लाग लागलेला आहे त्याचं त्याला समजलं आहे तिथं कष्ट नाही. तिथं कष्ट नाही. म्हणून जे जे मनवानी चक्षुने प्राप्त होते श्रवणाने ते असे नित्यापूर्ण होत निदान वेगळेची मन वाणी बोलणं डोळे आणि श्रवण याने आपण ऐकून घेतो पण खरे सार वेगळंच आहे. होत निदान वेगळेच आहे. हे सगळं वेगळं आहे. ऐसे केले प्रतिपादन श्रोते पावले समाधान असमय सकाळी साधन मन व्याकुळ होते अंत समय. आता अंताचं सगळ्या लोकांचं समान महाराज शेवटला सुद्धा सावता महाराजांनी लोकांना उपदेश करीत जा जोपर्यंत चालू जायचंय. आता जायच्या टाइमला एकदा हातून पडलं माणूस उतरत नाही आणि हे जाता जाता लोकांना सांगतात दिवाभीत दिवसा घरी कोरडे अनिष्ट प्रकारे साहेब होती त्या सुंदरी मानवले सकळ जना. मग घोगराने घोगरायला सुरुवात केली. कुत्रे ओरडायला सुरुवात केली. माणूस कुत्र काही मोकार होत नाही. घोगरं काही विनाकारण काहीतरी घटना घडल्याशिवाय ते होत नाही. दुर्योधन तलावला त्यावेळेस रक्ताचा पाऊस पडला काही अपशकून त्या ठिकाणी होऊ लागले. आता ऐका वारा सुटला आकाशी अंधार भरला भयंकर अशा वादळाला सकळ भीती. असं झाल्यानंतर असा वारा सुटला सोसाट्याचा आणि सगळा आकाशामध्ये अंधार झाला. भयंकर असा आवाज झाला आणि त्या आवाजाला सगळे लोक भिवू लागले. झाडे पडती मोडणी प्रजन्य वर्षे जोरानी चंद्र सूर्यकडे पुन्हा सकाळी का दिसत असे. झाड सुद्धा पडून पडले. पाऊस जोराने पडू लागला. चंद्र सूर्य खळू पडला. हे सगळे लोक पाहू लागले. मुलीचं मान तिसरे चंद्र समजला अन्न पोतोर धन्य धन्य सावता सागर परिपूर्ण शांत एकमेकाला म्हणू लागले. सगळा आनंद होऊ लागलेला आहे. पण सावता महाराज मात्र शांत होते. द्वादशी रात्री अपशमन सर्वांनी केले अवलोकन त्रयोदशी सूर्यदर्शन केले असे सर्वांनी. द्वादशीला म्हणजे आजच्या दिवशी सगळे आवश्यक होऊ लागले. सगळ्या लोकांनी पाहिलं. त्रयोदशीला सूर्याचं दर्शन झालं. विठ्ठलाशी समजले सावता प्रयाणाने गडबडून निघे वैले रुक्मिणी ते विचारुनी. असं महाराज ऐका आतापर्यंत महाराज देवाने बायकोला कधीच विचारलं नाही. कोणताही ग्रंथ असो त्याच्यात पाहिलं ना तर देवाने मात्र बायकोला कधीच विचारलं नाही की मी इथं चाललोय तिथं चाललोय. उलट ह्या वाट बघा घ्या. ते आठवसाच्या घरी जाऊन पडले या लबाई सुद्धा नाही का सांगितलं तुमचे नवरे कुठे. ते म्हणलं जाऊन बघा पाळण्यात जाऊन झोपली तिने तो लबाई झालं आणि यांनी काही सांगून गेले काही तिघ. पण पहा विठ्ठलाशी समजले सावता प्रयाण झाले गडबडून निजे वहिले रुक्मिणी ते विचारुनी. गडबड झाली निघाले पटकन रुक्मिणीला विचारलं रुक्मिणी